छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली. प्रमाणपत्र वाटली गेली. पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला आणि सगळं काही ठरल्यासारखं वाटत असतानाच आता हा संपूर्ण विषय थेट कोर्टात पोहोचलाय. भाजप, शिवसेना आणि एमआयएम या तिन्ही पक्षांच्या स्वीकृत नगरसेवकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ज्यांना पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पुढे केलं त्यांची निवडच आता नियमबाह्य असल्याचा दावा केला जातो. आणि विशेष म्हणजे ही याचिका दाखल केली आहे ती भाजपच्याच माजी नगरसेविकेने. त्यामुळे हा फक्त कायदेशीर वाद राहिलेला नाही, तर तो आता थेट राजकीय संघर्षाचा विषय बनताना दिसतोय. पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी, स्वीकृत सदस्यपदाचं राजकारण, नियमांची व्याख्या आणि आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीची गटबाजी या सगळ्याचं केंद्र आता ही एक याचिका ठरू शकते का? आणि खरंच जर कोर्टानं या नियुक्त्या रद्द केल्या तर त्याचे राजकीय पडसाद किती मोठे उमटू शकतात? नेमके आरोप काय आहेत आणि त्यात तथ्य काय आहे जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 10 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला आता कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. ही याचिका दाखल केली आहे भाजपच्या माजी नगरसेविका डॉक्टर आशा उत्तम बिनवडे यांनी. त्यांनी निवडणूक याचिका क्रमांक 20/2026 दाखल करत या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय. आणि इथेच या प्रकरणात मोठा राजकीय ट्विस्ट मिळतो. कारण डॉक्टर आशा बिनवडे या काही सामान्य कार्यकर्त्या नाहीत. त्या तब्बल 10 वर्ष भाजपच्या नगरसेविका राहिल्या आहेत. त्यांचं पक्षात कामही मोठं मानलं जातं, पण स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करूनही त्यांचा विचार झाला नाही अशी चर्चा आहे. पक्ष संघटनेत त्या काही वर्षांपासून सक्रिय नसल्याचं कारण देत त्यांना डावलण्यात आल्याचं बोललं जातं. आणि याच नाराजीतून त्यांनी आता थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. डॉक्टर बिनवडे यांनी आपल्या याचिकेत स्पष्टपणे म्हटलंय की 24 एप्रिल रोजी राजपत्र अधिसूचनेद्वारे ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 आणि महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित नगरसेवक पात्रता आणि नियुक्ती नियम 2012चं उल्लंघन करून करण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांनी नियम 4 आणि 5चा उल्लेख करत प्रक्रिया चुकीची झाल्याचा आरोप केला. आता हे नेमकं प्रकरण काय सांगतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नियम 4 नुसार स्वीकृत सदस्य म्हणून निवड होणाऱ्या व्यक्ती या काही विशिष्ट क्षेत्रातील अनुभवी असायला हव्यात. त्यात प्रशासकीय क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण, आर्थिक क्षेत्र, अभियांत्रिकी, कायदा किंवा किमान 5 वर्ष सामाजिक संस्थेत काम केलेले सामाजिक कार्यकर्ते अशा लोकांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. म्हणजे हे पद केवळ राजकीय बक्षीस म्हणून देण्याचा उद्देश नाही, तर सभागृहात तज्ज्ञ लोक हवेत हा मूळ हेतू आहे. तर नियम 5 काय सांगतो, तर नियुक्ती प्रक्रिया ठराविक पद्धतीने व्हायला हवी. त्यात आयुक्त, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या सल्लामसलतीने प्रक्रिया पार पडते. पण डॉक्टर बिनवडे यांचा आरोप आहे की या सगळ्या प्रक्रियेत निकष पाळले गेलेले नाहीत, पात्रता तपासली गेली नाही आणि राजकीय जवळीक पाहून नियुक्त्या करण्यात आल्या. आता हे 10 स्वीकृत सदस्य कोण आहेत तेही पाहूयात. भाजपच्या वाट्याला 5 जागा आल्या आणि त्यावर हर्षवर्धन कराड, अमृता पालोदकर, गोकुळसिंग मलके, छाया खाजेकर आणि विजयसिंग झाला यांची नियुक्ती करण्यात आली. एमआयएमने आपल्या 3 जागांवर कुणाल खरात, शेख अहमद आणि मोहम्मद असरार यांना संधी दिली. तर उद्धव ठाकरे गटाकडून प्रदीप उर्फ हनुमान शिंदे आणि शिंदे गटाकडून शुभम काळे यांची निवड झाली. विशेष म्हणजे या जागांसाठी प्रचंड स्पर्धा होती. तब्बल 80 अर्ज आले होते, त्यापैकी 52 अर्ज वैध ठरले. म्हणजे अनेक इच्छुक होते. अनेकांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष काम केलं होतं, पण शेवटी निवड काही मोजक्यांचीच झाली. त्यामुळे नाराजी निर्माण होणं स्वाभाविक होतं. आणि आता ही नाराजी थेट कोर्टापर्यंत पोहोचली आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण संभाजीनगरमध्ये भाजप, शिवसेना आणि एमआयएम यांच्यामध्ये आधीपासूनच तीव्र राजकीय संघर्ष आहे. एमआयएमसाठी संभाजीनगर प्रतिष्ठेचं शहर मानलं जातं. भाजप इथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय, तर शिवसेना फुटीनंतर दोन्ही गट स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशावेळी स्वीकृत सदस्यपद ही फक्त औपचारिक प्रक्रिया राहत नाही, तर ती पक्षातील ताकद आणि नेतृत्वाचं व्यवस्थापन बनते. या प्रकरणात तत्कालीन मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि नगरसचिव भोंबे यांनाही प्रतिवादी करण्यात आला आहे. म्हणजे केवळ राजकीय पक्षांवरच नाही, तर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत कोर्ट नेमकं काय निरीक्षण नोंदवतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जर कोर्टानं या नियुक्त्या रद्द केल्या तर हा फक्त 10 सदस्यांचा प्रश्न राहणार नाही, तर इतर महानगरपालिकांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यांवरही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आणि जर कोर्टानं नियुक्त्या कायम ठेवल्या तर पक्षासाठी हा मोठा दिलासा असेल. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनलाय. आणि त्यामुळं आता पुढचा प्रश्न एकच, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत संभाजीनगरच्या राजकारणात अजून किती आरोप प्रत्यारोप होणार आणि या वादातून कोणाचा राजकीय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बिनवडे म्हणतात तसं खरंच ही नियुक्ती केवळ एक राजकीय बक्षीस म्हणून देण्यात आली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात
आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.